जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 24वा अभंग पाहणार आहोत. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाव टाकी रे संदेह हो रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले. तर माऊली या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात बघूया आपण. तर जप तप किंवा कोणतेही कर्म निस्वार्थ भावनेने केले तर त्याचे फळ मिळते. म्हणजे सर्व घट म्हणजे काय, देह शरीर, सर्वाघटी सर्वामध्ये ईश्वर एकच असल्याचा अनुभव येतो त्याला. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये पशुपक्षी प्राणी मनुष्य सगळ्यामध्ये एकच जीव आहे हा अनुभव त्या व्यक्तीला येतो जेव्हा तो निस्वार्थ भावनेने जप तप किंवा कोणतेही कर्म करतो तेव्हा. तर यासाठी प्राणी मात्रात ईश्वर आहे असे समजले तर दुसऱ्यावर अन्याय करण्याची प्रवृत्ती नष्ट होते. त्याचा परिणाम समाजामध्ये मांगल्य निर्माण होते आणि लोक आनंदाने आणि आपुलकीने एकमेकाशी वागतात आणि राहतात. परंतु सर्वसाधारण मनुष्यामध्ये स्वार्थ असल्यामुळं काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून तो ईश्वर भक्ती करतो आणि त्याला योग्य ते फळ मिळत नाही. म्हणजे माऊली म्हणतात की निस्वार्थ भावनेने जर तुम्ही कोणतेही कर्म केलात तरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर या ठिकाणी एक उदाहरण मला असं द्यावंच वाटतं की दोन स्वार्थी भक्त होते बरं का. तर त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरनं भांडणं झालं आणि क्षुल्लक कारणामुळं भांडणं झाल्यामुळं तर एक भक्त ठरवतो की मी खूप जप तप करेन आणि ईश्वराकडनं वरदान घेईल आणि वरदान घेऊन त्या दुसऱ्या भक्ताची मी खोड मोडेन असं म्हणून तो पहिला भक्त काय करतो, तपश्चर्येला जातो आणि तो गेलेला पाहून दुसराही भक्त जंगलात जातो. नंतर काही वर्षांनी पहिला जो भक्त आहे त्या पहिल्या भक्तावरती ईश्वर प्रसन्न होतो आणि ईश्वर प्रसन्न झाल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात की तू कोणतेही वरदान माग, पण ते वरदान तू मागितल्यानंतर तुझ्या दुप्पट वरदान कुणाला मिळेल, तुझ्या मित्राला मिळेल. मग कारण तू खूप अगदी कठीण तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणून तू मागेल ते मी तुला देणार आहे. तर सूड भावनेने क्षुब्ध झालेला हा जो पहिला भक्त होता तो वरदान काय मागतो माहिती आहे का, देवा मला एका डोळ्याने आंधळा कर. म्हणजे बघा, मला एका डोळ्याने आंधळा कर म्हणजे ह्याच्या दुप्पट त्याला मिळणार होतं ना, मग तो तर दोन्ही डोळ्याने आंधळा होऊन जातो. म्हणजे अशी द्वेष भावना त्याच्या मनामध्ये होती. तर कथेचं तात्पर्य असं आहे की द्वेष मत्सर असूया स्वार्थ जर मनात ठेवून जर भक्ती केली तर त्याचे चांगले फळ मिळत नाही. सगळीकडे ईश्वर आहे हे लक्षात ठेवून जर आपण ईश्वराची भक्ती केली, निस्वार्थ भावनेने जर केली तरच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते असं या ठिकाणी माऊली आपल्याला म्हणतात. तर नंतर माऊली काय म्हणतात की भूतमात्रात ईश्वर पाहण्याने सतत ईश्वराची चिंतन होते आणि ईश्वराची प्राप्ती होते. भूतमात्रात म्हणजे सगळ्या पशुपक्ष्यामध्ये प्राण्यामध्ये ईश्वर पाहिलं पाहिजे असं या ठिकाणी माऊलीने सांगितलेलं आहे. तर पुढच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात तरी बघूया. न सोडी रे भाव टाकी रे संदेह हो रामकृष्ण टाहो नित्य फोडी. तर माऊली म्हणतात की कधीही न सोडी रे भाव याचा अर्थ सर्वाघटी राम हा शुद्ध भाव तुम्ही मनामध्ये ठेवा. प्रत्येक मनुष्य इतरापासून वेगळा आहे असा जीवभाव, अशी द्वैत भावना मनामध्ये ठेवू नका. आणि अशी द्वैत भावना जे मनामध्ये ठेवतात त्या लोकांना जीवनामध्ये दुःख कष्ट दिसून येतात आणि म्हणून ते जीवनामध्ये हमेशा त्यांना त्रासच होत राहतो, त्यांचे दुःख दूर होत नाहीत. तेव्हा
माऊली काय म्हणतात की तुम्ही मनामध्ये ज्या काही शंका आहेत, ज्या काही संदेह आहेत, ते सोडून तुम्ही नामस्मरण करा. तर पुष्कळ लोकांच्या मनामध्ये काय असतं माहीत आहे का, की आपल्या संसारातील त्रास, कटकटी याने ते परेशान होतात. मग त्यांना वाटतं की आपण नामस्मरण करावं, पण त्यांना संसार सोडवत नाही. कारण संसार सोडून जर आपण नामस्मरण केलं आणि आपल्याला ईश्वर नाही पावला तर मग काय करायचं. म्हणून मग ते जसं एक उदाहरण आहे ना, धरले तर चावते आणि सोडले तर ते पळते, अशी अवस्था त्यांच्या मनाची होती. आणि त्यामुळं पुन्हा आपण परमार्थ कशाला करायचा असा संदेह त्यांच्या मनात असल्यामुळं ते मग पुन्हा ईश्वराचं नामस्मरण करत नाहीत. हे कशामुळं होतं त्यांच्या मनामध्ये? कारण त्यांच्या मनामध्ये ईश्वराविषयी अज्ञान आहे आणि त्यामुळे हे असे वागतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो. तर एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की लोखंडासारखा जो कठीण धातू असतो त्याचा नाश कशाने होतो माहिती आहे का तुम्हाला? तर त्या लोखंडाला जर जंग चढला तर ते लोखंड नाहीसं होतं, खराब होऊन जातं. तर अशा प्रकारे मनुष्यसुद्धा याने त्याच्या मनुष्याचा नाश त्याचा संशयाने होतो, मनातल्या संशयामुळं होतो. त्यामुळं ज्ञानदेव सांगतात की संशय न धरता संत वचनावर विश्वास ठेवा आणि ईश्वराचं नामस्मरण करा. तर विश्वास ठेवल्याशिवाय संसारामध्ये जगता येत नाही. कधी बघा तुम्ही, संसारात जेव्हा आपण राहतो किंवा कोणतं एखादं काम जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो. विश्वास ठेवलं तरच ते काम होतं. आणि म्हणून परमात्मावर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला परमात्मा कसा साध्य होईल, परमात्म्याचे दर्शन तुम्हाला कसे होईल. आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही विश्वास ठेवा आणि ईश्वरावरती जर तुम्ही भाव ठेवलात, श्रद्धा ठेवलात तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते. आणि नुसतं रामकृष्ण रामकृष्ण म्हणूनही तुम्हाला प्राप्ती होणार नाही. तर ईश्वरावरती भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, तरच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते, असं या चरणामध्ये आपल्याला माऊली सांगतात. तर पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात बघूया. जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. तर जगताच्या व्यवहारात मनुष्याचा जन्म कोणत्या कुळात झाला, त्याची जात कोणती, उच्च जात आहे का नीच जात आहे, त्याने विद्या संपादन केलेली आहे का नाही, त्याच्याकडे ऐश्वर्य किती आहे, धनसंपदा किती आहे, यावरनं त्या माणसाचा मान आणि सन्मान ठरत असतो. हे झालं व्यवहारामध्ये. पण परमार्थामध्ये असं आहे का? नाही. तर परमार्थामध्ये हे सर्व मापदंड कुचकामी ठरतात आणि ज्याची भक्ती श्रेष्ठ आहे तोच श्रेष्ठ ठरतो. म्हणजे या ठिकाणी भक्तीवरनं त्या व्यक्तीला श्रेष्ठ ठरवलं जातं. म्हणजे बघा की एखादं अशुद्ध पाणी जर गंगेमध्ये जाऊन मिळालं तर ते पाणीसुद्धा गंगाच होऊन वाहते की नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे एखादा व्यक्ती कोणत्या जातीमध्ये, एखाद्या कुळामध्ये जन्मेला जर असला तरीही त्याने जर हरिभक्तीत लीन होऊन परमात्म्याचं जर त्यांनी नामस्मरण केलं तर त्यालासुद्धा ईश्वराची प्राप्ती होत असते. त्या ठिकाणी कुळशिळ मात म्हणजे हे पाहिलं जात नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्हाला म्हणजे तुम्ही जर भावनेने श्रद्धेने जर भक्ती केलात तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि चौथ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहिती आहे का? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी घर केले. तर ज्ञानदेव म्हणतात ज्याच्या ध्यानी मनी रामकृष्ण आहे आणि असल्यामुळं त्याचे घर हे वैकुंठच आहे बरं का. जो व्यक्ती नेहमी सतत त्याच्या ध्यानामध्ये मनामध्ये सतत तो हरिनामाचा जप करतो, रामकृष्णाचा जप करतो, तर त्याचं घर म्हणजे वैकुंठच आहे का नाही. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की ज्ञानदेवाचे जे हृदय आहे तर ज्ञानदेवाचे हृदय म्हणजे घर हेच भगवान विष्णूचे नित्य निवासस्थान झालेलं आहे. म्हणजे बघा की ईश्वरसुद्धा भक्ताच्या हृदयात राहतात. आणि म्हणून श्रीरामचंद्रसुद्धा हनुमानरायाच्या हृदयामध्ये राहत होते का नाही. हे उदाहरण आपल्याला लक्षात येतं का नाही.
आणि त्यामुळं सदैव आपण जर हरिनाम जप केला, ईश्वराचे नामस्मरण केले, विष्णूचे नामस्मरण केले, तर आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक होते. आणि म्हणून माऊली म्हणतात की आपण ध्यानी मनी म्हणजे रामकृष्ण राहण्यासाठी रामकृष्णाचे मंगल नाम सदैव घेऊया. आणि म्हणून माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी.